नमस्कार, मी जगदीश देशमुख. आपली शहरं या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी पुण्यातून येते. पुण्यामध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीकडे 25 ते 30 जागांचा प्रस्ताव दिला गेला आहे अशी माहिती समोर येते आहे. अजित पवारांकडून मात्र अद्याप याबाबत कुठलाही सिग्नल दिला गेला नाहीये. अजित पवारांच्या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी हे वक्तव्य केलंय. रवींद्र धंगेकर हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. पुण्यामध्ये भाजपाकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यानं रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. तर रवींद्र धंगेकर यांनी ही भेट घेतली होती आणि यानंतर 25 ते 30 जागांचा प्रस्ताव रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. आणि मात्र याबाबत अजित पवार यांच्याकडून कुठलाही सिग्नल अद्याप आलेला नाही अशी ही माहिती समोर येते. नंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती. दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असून तर आपल्याला पुढे काय करता येईल. एवढी ग्रीन सिग्नल दिला अजून दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही. पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतलेली.